नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. सकाळचं एक नंबर वातावरण आहे, मॉर्निंगचं फ्रेश दिसतंय पाठीमागं तुम्हाला. तर आज सांगायचा मुद्दा महत्त्वाचा असा की आजपासून आपण एक यूट्यूब चॅनल चालू करत आहोत, मिस्टर साईनाथ चोत या नावाने. हा तर स्वतःची ब्रँडिंग नेम दिलेलं आहे का कुठंतरी सोशल मीडियावर एक स्वतःची ओळख असावा. आणि ऑलरेडी आपण इंस्टाग्रामवर रील वगैरे कंटिन्यू लोड करतच असतो. पण होतं काय, इंस्टाग्रामच्या बऱ्याचशा फॉलोअर्सचं म्हणणं काय होतं किंवा पूर्ण जे काय मोटिवेशन आहे ते पूर्ण एका रीलमधनं तुम्ही स्वतःच यूट्यूब चॅनल चालू करा. तर त्यांच्या आग्रहाला एक मान देऊन छोटासा निर्णय घेतला. यूट्यूब चॅनल आपण चालू करतो आहे, तरी सर्वांनी आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि त्याचबरोबर त्यात आपण जे काही बघणार आहे का इथून पुढे जे काही यूट्यूबला आपले व्हिडिओ असतील तर ते कशा संदर्भात आहे, आयुष्याच्या कोणत्या जे गोष्टीची निवडीची ते पुढील एक 5 मिनटात मी तुम्हाला सरळ सांगून देतो, जेणेकरून त्याचा उत्साह तुम्हाला वाढेल आणि येणारे व्हिडिओ तुम्ही आवर्जून माझे बघताल. तरी काय आहे ना, आयुष्य एक गुंतागुंतीचं जाळं आहे. ते एखाद्या गरीब घरातील मुलाचा असू द्या किंवा श्रीमंत घरातील मुलाचा असू द्या, प्रत्येकाच्या आयुष्याची जगण्याची रीत वेगवेगळी आहे. प्रत्येकाला येणारे प्रॉब्लेम वेगवेगळे आहे. आयुष्याचा पाया प्रत्येकाचा जर जन्मजात भक्कम असेल याची काही शाश्वती नाही. म्हणून या सगळ्याचा एक 5-7 वर्षाचा जो काय माझा अनुभव असेल, व्यवसाय संदर्भात असेल किंवा परिस्थितीशी निगडीत असेल किंवा खेड्याकडील गावाकडील एखाद्या गरीब मुलाची परिस्थिती, तिथून त्यांना जो काय संघर्ष झालेला आहे, मी तुम्हाला सगळे यूट्यूबच्या माध्यमातून जसे कंटेंट आपण बनवत जाणार आहे यात तुम्हाला पुढं बघायला मिळेल. आणि नक्कीच आवडण्यासारखे प्रसंग वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या जाईल. त्यामुळं चॅनलला आजच सबस्क्राईब करा. उगीच बाकीच्या यूट्यूबरसारखं डोक्याला ताण देण्या इतपत मी काय तुम्हाला डीपमध्ये नॉलेज देणार नाही. तुम्हाला समजून असं सिम्पल भाषेत माझा सांगण्याचा उद्देश असेल आणि ते तुम्हाला समजणार हे मात्र नक्की. त्याच्यामुळं कंटिन्यू सबस्क्राईब करा. आजपासून आज माझा हा पहिला व्हिडिओ आहे. थोडीशी बोलण्यात गडबड होती आहे, पण यात हळूहळू बदल होईल. कारण की काय ना, ऑफलाईन बोलणं वेगळं, पण ऑनलाईन बोलण्याला धमक लागते. त्याच्यामुळे आज छोटीशी सुरुवात आहे. ह्याच्यासाठी लाईक करा. हा व्हिडिओ पाहिला त्यासाठीच असेल का इथून पुढं मी तुम्हाला जे काही कंटेंट होणार आहे रोज वेळ भेटेल त्याप्रमाणे आपण बघू किंवा जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने आपण सोडत जाणार आहे, वेळेच्या नियोजनानुसार, कामकाजाच्या नियोजनानुसार. पण नक्कीच तुम्हाला त्या कंटेंटमधून काहीतरी घ्यायला मिळणार आणि तरुण जी पिढी आहे त्यांना इन्स्पिरेशन मिळणार. झालेलं काय ॲक्च्युली, आज तरुण मुलांच्या मनात खूप सारे गोंधळाचे प्रश्न आहे. यूट्यूबवर गेलं, एखादा क्रिएटर आहे, यूट्यूब क्रिएटर, तो एकाच फील्डमध्ये त्याची पूर्ण माहिती डीपमध्ये सांगायला चालतो. पण ॲक्च्युअलमध्ये मुलांना निर्णय का घ्यावा हे समजत नाही. आज ठीक आहे, काही शिकलेले आहेत, काही अडाणी आहेत, काहींना कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, काहींना कोणत्या गोष्टीत नाही आहे. या सगळ्याचा विचार करून मी माझा जो काय आयुष्याचा प्रसंग आहे, जो काही 5-7 वर्षाचा जो कार्यकाळ आहे, ज्या 5-7 वर्षात जो काय मी वैयक्तिकरित्या अनुभव घेतलेला आहे तो तुमच्यासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि आवर्जून नक्की व्हिडिओ बघत चाला माझे, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बोर काय तुम्हाला होऊन नाही देणार एवढी मात्र खात्री. धन्यवाद. काय ना का यूट्यूब चॅनल चालू करायचं बऱ्याच दिवसाचं मनात पण होतं, पण ते चालू करण्यासाठी पहिला व्हिडिओज पोस्ट करावं याच्यासाठी डेअरिंग मनात येत नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यूट्यूबवर बरेचसे कंटेंट बघितले की यूट्यूब चॅनल स्टार्टअप कसं करायचं बाबा, काय करायचं, 5-5, 6-6 घंट्याचे व्हिडिओज आहे काही पूर्णपणे बघितली. पण त्यांनी सरळ सांगितलं होतं, तुम्हाला जरा पैसे कमवायचे येते बाबा एका फील्डमध्ये, एखाद्या स्पेसिफिक फील्डमध्येच तुम्हाला त्याचं नॉलेज असलं पाहिजे आणि त्याच्यावरती तुम्हाला कंटेंट बनावं लागणार आहे. तर गोंधळलेलो मी तिथंच होतो का स्पेसिफिकमध्ये नॉलेज घेण्यापेक्षा ऑलराऊंडर आहे आपण. सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपल्याकडं आहे, जो काय स्वतःचा वैयक्तिक अनुभव आपण आहे. आणि झालेलं ॲक्च्युली काय आहे माहिती आहे का, तरुण पोरांचं कॉम्प्लिकेशन जास्त आहे. एखादा व्हिडिओ पाहिला त्याच लहरीत त्याला ते वाटतं आहे आपण तो व्यवसाय सुरू करावा, त्या संदर्भात ड्रॉबॅक वगैरे काय बघणार नाही, त्याचे नफे दाखवले जातात, तोटे कोणी दाखवत नसतं. त्याच्यामुळे प्रत्येक फील्डमध्ये घुसताना तरुण मुलांना एकच विनंती आहे की त्याचे नफे तोटे सगळ्या विचार करत जा. तुमच्यात काय कुवत आहे हे एकदा जाणून घ्या, तुमची आवड कशात आहे हे पण एकदा जाणून घ्या, त्यानुसार त्या फील्डमध्ये एंट्री करा. जरी यूट्यूबचं म्हणणं होतं एक स्पेसिफिक कंटेंट तुम्ही निवडा त्याच्यानंतर आला, पण माझं एक वैयक्तिकमध्ये बाकीच्या जे यूट्यूबवरपेक्षा ना माझे कंटेंट वेगळे असणार. कारण की असणार तर सगळे कंबाईन असणार. प्रत्येक फील्डमधलं मी तुम्हाला नॉलेज सांगणार, निर्णय क्षमता पोरांची काय आहे काही नाही, कधी कोणता निर्णय घेणं गरजेचं आहे. आयुष्याच्या खेळात तरुण पिढी मागं राहता कामा नये, त्यासाठी नक्कीच माझा मनापासून प्रयत्न असेल. तरी सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. आजपासून आपण हा यूट्यूबचा चॅनल मिस्टर साईनाथ चोत या नावाने चालू करत आहोत. तरी तुमचा सर्वांचा प्रतिसाद त्यासाठी महत्त्वाचा राहील. ज्यांना काही त्यात बदल करावा वाटला आहे किंवा कोणाला मला सल्ला मार्गदर्शन करायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा एक वैयक्तिकरित्या कॉल करून सांगू शकता.
तर तरी अजून कुणाची काही शंका कुशंका असेल तर सांगा. आपला स्टार्टअपचा हा पहिला व्हिडिओ होता. कदाचित बोलण्यात कमी जास्त 19-20 झाले असेल किंवा क्लॅरिटीचा काही फरक असेल तर तो समजून घ्या. यापुढे येणार नेक्स्ट व्हिडिओ एकच नंबर असतील. धन्यवाद.